लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। सावळी विहीरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा। नाशिक जिल्ह्यातील सावळी विहीर येथे दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा दिवस भारताच्या संविधानाचा स्वीकार दर्शवतो, जे 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले। हा दिवस देशाच्या स्वातंत्र्य, ऐक्य व एकतेचे प्रतीक आहे आणि देशभरात विविध कार्यक्रमांद्वारे साजरा केला जातो। सावळी विहीर येथे या प्रसंगी तिरंगा ध्वज हातात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषांसह उत्साहात कार्यक्रम पार पडला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच उमेश चप्पे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। याच प्रसंगी न्यू इंग्लिश स्कूल सावळी विहीरमध्येही ध्वजारोहण संपन्न झाले। येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावळी विहीर ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ आशाताई कोठारी यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले। सौ आशाताई कोठारी यांनी विद्यार्थ्यांसाठी झेरॉक्स व प्रिंटर मशीन देऊन सामाजिक भावना प्रकट केली। त्याचबरोबर जिल्हा परिषद मराठी शाळेतही ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले। सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व ग्रामपंचायत सदस्य सागर आरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। सर्व उपस्थित प्रमुख व मान्यवर सरपंच उमेश चप्पे, सौ आशाताई कोठारी, ग्रामपंचायत सदस्य सागर आरणे, उपसरपंच विकास चप्पे, अखिल भारतीय सरपंच महासंघ राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब चप्पे, माजी सरपंच सोपानराव पवार, ग्रामसेवक कारले, भाऊसाहेब तलाठी, मोरे मॅडम, उद्योजक संजय भाऊ मातेरे, आरोग्य अधिकारी डॉक्टर गोरडे, पत्रकार राजेंद्र दुनबळे, शांताराम जपे, कैलास सदाफळ, पोलीस पाटील सुरेश वाघमारे, गणेश आगलावे, गणेश कापसे, किरण आगलावे, संतोष गायकवाड, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक सौ डहाळेताई, CRP सौ गया भालेराव, वाघमारेताई, सर्व बचत गट महिला अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, महिला मंडळ, सामाजिक कार्यकर्ते, शालेय विद्यार्थी, शिक्षक यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान संविधानाचे वाचन करण्यात आले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषाने परिसर दणदणीत झाला। शिर्डी प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.